आमचे संस्कार, आमचे आईवडील, आमचा परिवेश, आमचं वातावरण, त्या वातावरणामध्ये आम्हाला लहानपणापासून प्रतिक्रिया करायला शिकवलं गेलं. मूलतः समस्या ही बालपणामध्ये आहे. बालपणी जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देतच नव्हतात, तुम्ही प्रतिसाद द्यायचात. जन्माला आम्ही कोरे आलो होतो, आमच्यावरती चुकीच्या प्रकारची लिखावट केली गेली आणि ती लिखावट आमची भावनांनी जोडलेली आहे, भावनिक माणसांनी जोडलेली आहे. त्याच्यामुळे ती पुसणं आमच्यासाठी खूप अवघड आहे. आमचं जीवन जागृतपणे नाही आहे असं सद्गुरूंना सांगायचं आहे. मग जागृतपणे जीवन नसल्यामुळे प्रतिक्रिया आहे. जीवनामध्ये तुम्हाला स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेता आली पाहिजे. लोकांना स्वातंत्र्य पाहिजे, पण त्या स्वातंत्र्यासाठी जी किंमत मोजायची आहे ती मात्र आम्हाला नको. आम्हाला यश पाहिजे, पण यशासाठी आज किंमत मोजायला कोण तयार आहे? म्हणून तर भ्रष्टाचार होतो. सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही जागृतपणे जर निर्णय घ्यायला शिकलात आणि जर तुम्ही काही करायला शिकलात जागृतपणे, तर तुम्ही प्रतिसाद द्याल. आणि तुम्ही जर प्रभावित असाल तर तुम्ही प्रतिक्रिया कराल. प्रतिक्रिया म्हणजे काय? क्रियेच्या विरुद्ध फक्त दिशा विरुद्ध क्रिया तीच. प्रतिसाद म्हणजे काय? की समोरून येणारी जी क्रिया आहे त्या क्रियेवर अवलंबून तुमचा प्रतिसाद नसतो. काय गरजेचं आहे ते दिलं जातं. एखादा जर अरे म्हटला तर समोरून कार्य म्हणणं म्हणजे प्रतिक्रिया आहे, आणि समोरून का हो काय चुकलं असं म्हणणं म्हणजे प्रतिसाद आहे. प्रतिसाद हा नेहमी स्वयंनिर्मित असतो, स्वयंसंचालित असतो, आणि प्रतिक्रिया ही समोरून आलेल्या क्रियेच्या विरोधात असते. फक्त बस तीच क्रिया असते. जीवनामध्ये तुम्ही आज जे काही करता आहात, तुम्ही एक कठपुतळी आहात. तुमच्या नियंत्रणाचे दोर जे आहे ते कोणाच्या तरी हातात आहे. समाज तुम्हाला बाहुलं बनवून जगतो आहे, तुम्ही समाजाच्या हातामधली कठपुतळी आहात. जीवन हे प्रतिसाद देण्यामध्ये आहे, प्रतिक्रिया करण्यात नाही आहे. आणि प्रतिक्रिया हेच आज कारण आहे की प्रत्येक जणाला राग आवरत नाही आहे, प्रत्येकाला मोह आवरत नाही आहे, प्रत्येकाला अहंकार आवरत नाही आहे, तो त्याच्या कंट्रोलमध्येच नाही आहे. माणसाला जगायचं कसं हेच कळलेलं नाही. तुम्ही एकटे असलात तरी चालेल, पण तो तुमचा निर्णय असला पाहिजे, तो प्रभावित झालेला नको. आणि अशा प्रकारे तुम्ही जर जाणीवपूर्वक जर प्रतिसाद द्यायला शिकलात तर तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडेल. आज आमचं कल्याण आमच्या हातात का नाही आहे? कारण आम्ही प्रभावित आहोत. आम्हाला कोणासारखं तरी व्हायचं आहे, कोणासारखं तरी आम्हाला मिळवायचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करता ती गोष्ट प्रतिक्रिया आहे की प्रतिसाद आहे हे कसं कळेल तुम्हाला? तुम्ही ध्येयभान जर विसरलात तर ती प्रतिसाद आहे. आणि तुम्हाला जाणीव होते प्रत्येक वेळेस तुमची माझं काय माझं काय ही ज्यावेळेस तुम्हाला सारखी जाणीव होते तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता. तुम्हाला मी ज्यावेळेस आठवतो, मी आणि माझं हे जेव्हा तुम्ही सारखं जागृत ठेवताना, तोच तर अहंकार आहे आणि तीच तर प्रतिक्रिया आहे. आज आमचं जीवन फक्त बाह्य प्रेरणांनी प्रभावित आहे. आमचं जीवन अंतप्रेरणेने प्रभावित नाही आहे. अंतप्रेरणेने तुम्ही प्रतिसाद द्याल, बाह्य प्रेरणेने तुम्ही प्रतिक्रिया कराल. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं की तुमचं कल्याण जर आज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाणीवपूर्वक प्रतिसाद दिला पाहिजे. सद्गुरू म्हणतायत की जे लोक आज शारीरिक लेवलला जगतात तर ते नक्कीच फक्त प्रतिक्रिया देतात, आणि जे लोक ऊर्जा लेवलला जगतात तर ते प्रतिसाद देतात. तर मग आता बरेचसे असे लोक आहेत की जे अज्ञानी आहेत, ज्यांना हेच माहिती नाही की माझं अज्ञान आहे किंवा मी अज्ञानी आहे. मग त्यांच्यामध्ये कसे बदल होईल, त्यांच्यामध्ये कसा बदल होईल? त्यांना माहीतच नाही की बाबा हे माझं अज्ञानी किंवा मी अज्ञानी आहे. सद्गुरूंनी जे आज वचन दिलेलं आहे ते 100% खरं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं कल्याण तुमच्याच हातामध्ये आहे. आपलं कल्याण जे आहे आयुष्याचं ते आनंद मिळवण्यामध्ये. आणि आपल्याला जर आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडताय त्याला प्रतिसाद दिला तरच तो आनंद आपल्याला मिळू शकतो. नाही तर प्रतिक्रिया जर केली तर आपण कोणतीही गोष्ट करू द्या, मग त्याच्यामध्ये आनंद बिलकुल मिळणार नाहीये. तर सद्गुरू आपल्याला असं सांगताय की आपण प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रियाचाच अर्थ काय होतो? आपल्याला एक लॉ आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. आपण जर प्रतिक्रिया देतोय तर आपलं जीवन हे दुसऱ्यांच्या हातामध्ये असणार आहे. ते कसं? कारण त्यांना माहिती आहे आपलं कोणतं बटन दाबल्यानंतर आपण कशी रिॲक्शन करतो. तर ते जर त्यांच्या हातामध्ये असेल तर जीवन आपण आपल्या पद्धतीने कधीच जगू शकत नाही, आणि आपल्याला आनंद तर त्या गोष्टीचा कधीच मिळणार नाहीये. त्यामुळे प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे. जसं योगी सरांनी सांगितलं की ज्यांना जाणीवच नाहीये त्या लोकांना प्रतिसाद देणं कसं शक्य होईल किंवा त्यांनी कसा प्रतिसाद द्यायचा. आता बऱ्याच अंशी आम्ही पण फॉलो करतो
तुम्ही जे जे काही सांगताय ते आम्ही त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याच वर्षी आमच्याकडून पण ते जमत नाही. आमच्याकडून पण कधी-कधी प्रतिक्रिया होतात किंवा आयुष्यात पण आम्ही जे काही गोष्टी फेस करतो, त्याच्या बाबतीमध्ये पण प्रतिक्रिया आमच्याकडून जातात आणि त्यामुळे थोडासा त्रास, कुठेतरी संघर्ष आम्हाला सहन करावा लागतो. तर ही जी जाणीव आहे, ती जाणीव कशी निर्माण करता येईल आणि प्रतिसाद कसा देता येईल? मित्र, प्रश्न असा आहे की अज्ञानी माणसाला कसं कळेल की मी अज्ञानी आहे? ज्याला माहीत नाही त्याला कसं कळेल की मला माहीत नाहीये की मी प्रतिक्रिया देतोय की प्रतिसाद देतोय? माझं जीवन दुसऱ्या कुणीतरी नियंत्रित करतंय की मी माझं जीवन स्वतःच्या नियंत्रणात आहे, याविषयी बोध नसणं, ही जी अवस्था आहे ही कशामुळे प्राप्त होते? माणसाला कळतंय की या माझं नुकसान आहे, तरी पण माणूस त्या गोष्टींकडे आकर्षित होतो आणि त्या गोष्टी त्याच्याकडनं का होतात? याचं कारण आहे सवय. एका शाळेमध्ये गावच्या सरपंचाच्या मुलाला शिक्षक इंग्रजीचा शब्द शिकवत होता. त्याला शिकवलं की तू इलेक्ट्रिसिटी म्हण, तो सी ला क म्हणायचा, तो म्हणायचा इलेक्ट्रिसिटी. शिक्षकांना राग आला, त्यांनी त्याला शिक्षा केली, छळ्या मारल्या आणि त्याला सांगितलं म्हण इलेक्ट्रिसिटी, तो इलेक्ट्रिसिटीच म्हणायचा. ज्यावेळेस ही प्रकरण थोडंसं तापलं तर ते मुख्याध्यापकांकडे गेलं आणि तो मुलगा रडत घरी गेला. आता आज सरपंचाचा मुलगा म्हटल्यावर, आणि सरपंचाला घेऊन आला. सरपंच रागाच्या भरामध्ये आला आणि मुख्याध्यापकांना बोलायला लागला, कोण तो शिक्षक आहे, दाखवा जरा मला, माझ्या मुलाला किती मारले बघा. मुख्याध्यापक म्हणे की तुमच्या मुलाला काही शब्द आमचे सर शिकवत होते, त्याला ते उच्चारता येत नाही. म्हणजे काय शब्द आहे? म्हणजे त्याला आम्ही शिकवतोय की समजा इलेक्ट्रिसिटी आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, वेगळंच काहीतरी म्हणतोय. शिक्षक समोर उभे, सगळे मुख्याध्यापक, सगळे शिक्षक बघताय आणि सरपंच तावामध्ये त्या शिक्षकाकडे गेले आणि त्याला म्हणले, का हो गुरुजी, हां एखादा शब्द नाही आला माझ्या मुलाला, हां मग त्याची एवढी पब्लिसिटी करायची काय काम आहे? सगळ्या शाळेला काय समजायचं ते समजलं. काही गोष्टी या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टच असतात. आमचे संस्कार, आमचे आईवडील, आमचा परिवेश, आमचं वातावरण, त्या वातावरणामध्ये आम्हाला लहानपणापासून प्रतिक्रिया करायला शिकवलं गेलं. अरे म्हटलं की का रे म्हण, त्याने एक मारला का तू पण दुसरा मार. मूलतः समस्या ही बालपणामध्ये आहे. बालपणी जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देतच नव्हतात, तुम्ही प्रतिसाद द्यायचात. समोरून एखादा हसला की तुम्ही हसायचात, समोर एखादा जर गंभीर झाला तुम्ही गंभीर व्हायचात, समोरून एखाद्याने तुम्हाला जर काही दिलं तर तुम्ही पण द्यायला शिकायचे. परंतु ही सगळी चालबाजी, ही सगळी चतुराई आम्ही शिकवली, आम्हाला शिकवली गेली. जन्माला आम्ही कोरे आलो होतो, आमच्यावरती चुकीच्या प्रकारची लिखावट केली गेली आणि ती लिखावट आमची भावनांनी जोडलेली आहे, भावनिक माणसांनी जोडलेली आहे. त्याच्यामुळे ती पुसणं आमच्यासाठी खूप अवघड आहे. संत गाडगे बाबा कीर्तन करत असताना कुणीतरी बातमी सांगितली त्यांना की बाबा तुमचा मुलगा गेला. एकदा सांगितलं, बाबांनी लक्षात दिलं नाही, मग त्याला वाटलं ऐकलं नसेल, पण त्यांनी पुन्हा सांगितलं, हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो म्हणे, असं काय बाबा? त्या लोकांमध्ये, श्रोत्यांमध्ये, सर्वांमध्ये बातमी पसरली, बाबांचा मुलगा गेला, बाबांचा मुलगा गेला. सगळीकडं चर्चा सुरू झाली आणि कुणीतरी धाडस करून बाबांना म्हटलं, बाबा कीर्तन थांबवा आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या अंत्ययात्रेसाठी जा. बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाबा म्हटले, त्यांनी अभंग घेतला, किती मेले कोट्यानं कोटी, रडू कोणासाठी, कोणासाठी रडायचं? असे तर कोट्यानं कोटी जन्माला आलेली, कोट्यानं कोटी मेले. अहो पण तो तुमचा मुलगा होता, तुमच्या पोटाचा गोळा होता. बाबा म्हटले, जो जन्माला आला तो मरणारच आहे, त्याच्यामध्ये नवल काय, त्याच्यामध्ये विशेष काय? तुमचे मुलं नाही का मेले, ते नाही का मरणार? ठीक आहे, ते तुमच्या नंतर मरतील, माझा अगोदर मेला, पण मरणार तर होताच. म्हातारा होऊन मेला असता तर तरुणपणी मेला. जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं आहे आणि ते होणारच आहे.
पण त्याच्या मधलं जीवन जे आहे ते मात्र तुमच्या हातात आहे. ते तुम्ही नियंत्रणात घेतलंय का? असा बाप पाहिजे. तुम्ही तर म्हणाल किती निर्दयी बाप आहे, असा बाप आम्हाला नकोच. मित्रांनो, सत्य कडू असतं आणि टोचतं, त्याला टोक असतं, ते टोचतं ते, म्हणून तर ते तुम्हाला जागृत करतं. ते जर टोचलंच नाही ते जागृत करूच शकत नाही. तुम्ही जेवण करताना जर एखादा तिखट घास लागला किंवा एखादा कडू जर घास लागला ते पटकन तुमची सगळी चेतासंस्था जागृत होते, शरीर जागृत होतं. आणि जेव्हा नेहमीसारखं जेवण लागतं, गिरमिट आणि गोड, तू आला मी गेलो, जेवण कधी झालं ते मोबाईल पाहता पाहता कळत पण नाही. म्हणजे आमचं जीवन जागृतपणे नाही आहे असं सद्गुरूंना सांगायचंय. मग जागृतपणे जीवन नसल्यामुळे प्रतिक्रिया आहे, शरीर प्रतिक्रिया करतं. मग सद्गुरू काय म्हणता की आज तुम्हाला असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन स्वतंत्र असावं, मला कोणी बॉस नसावा, असं वाटतं प्रत्येकाला, आहे की नाही? मला कोणी मालक नसावा, मीच माझ्या आयुष्याचा मालक असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण त्याची दुसरी बाजू जबाबदारी घ्यायची कोणी तयारी करत नाही. एखाद्याला म्हटलं काय रे बाबा बिझनेस करतो का? तो म्हणतो हा. अरे बिझनेसमध्ये तू स्वतःचा मालक होशील. नाही नको बाबा. जेव्हा एखादा 55 वर्षाचा गृहस्थ मला म्हणतो की सर मला बिझनेस नाही, मला नोकरी करायची आहे. अहो म्हटलं तुमचं वय झालंय, तुमच्या परिसरामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता, तुमची धावपळ होणार नाही, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. ह्या वयामध्ये ऍडजस्टमेंट. ते म्हणजे नाही मला नोकरीच करायची. का? जबाबदारी नकोय, रिस्क नकोय, रिस्क जोखीम नकोय. जोखीम पत्करण्याची हिंमत आता संपली आहे. मूळतः तरुणपणामध्ये तुमच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता आहे, पण तरीच तर तुम्ही तरुणपणात जर जोखीम घेत नसाल तर तुम्ही तरुणपणात म्हातारे झालेले आहात. जीवनामध्ये तुम्हाला स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेता आली पाहिजे. लोकांना स्वातंत्र्य पाहिजे, पण त्या स्वातंत्र्यासाठी जी किंमत मोजायची आहे ती मात्र आम्हाला नको. आम्हाला यश पाहिजे, पण यशासाठी आज किंमत मोजायला कोण तयार आहे? म्हणून तर भ्रष्टाचार होतो, म्हणून तर शोषण होतं, म्हणून तर फुकटचं पाहिजे, म्हणून तर अनुदान पाहिजे. या सगळ्या सुविधा आम्हाला कशाला पाहिजे? आमची कीव करण्यासाठी, आम्हाला आपोआप मिळायला पाहिजे. पण प्रकृती असं म्हणते जेव्हा तुम्हाला आपोआप मिळतं ना तेव्हा तुम्ही त्याचा भोगच नाही घेऊ शकत. कारण त्याचा भोग घेण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी जी क्षमता पाहिजे ही तुमच्या संघर्षातून निर्माण होते. तुम्हाला उंच शिखरावर जाण्यापूर्वी तुमचे पाय लटपटले पाहिजे, तुम्ही घसरले पाहिजे, तुम्ही पुन्हा चढले पाहिजे. तुमच्या पायामध्ये ती क्षमता निर्माण झाली पाहिजे की एवढ्या उंचीवर जाऊन सुद्धा तुमचे स्नायू कंपनी पावले पाहिजे. म्हणून प्रकृती तुम्हाला उंचीवर नेत नाही. आपण असं म्हणतो की या जगामध्ये खूप सारे लोक गरीब आहे, काहीच लोक का बरं श्रीमंत आहे? त्याचं साधं आणि सोपं उत्तर आहे, श्रीमंती गरिबी एवढी सोपी नाही. जसं आपण म्हणतो माकडाच्या हातामध्ये जर कोळीत दिलं, पेटता जर चेंबा दिला, तो कुठे कुठे आग लावेल भरोसा नाही, तो मागे पण आग लावेल. त्याला माहित नाही ना, त्याला सांभाळणं. तुमच्या हातामध्ये, लहान मुलांच्या हातामध्ये आम्ही धारदार शस्त्र किंवा एखादं प्राणघातक गोष्टी आम्ही देत नाही, किंवा त्याला नियंत्रण करणार नाही अशी वाहनं किंवा अशा गोष्टी त्याच्या हातामध्ये आम्ही देत नाही. का देत नाही? कारण त्याला त्याची समज नाही. मित्रांनो, माणसाला सुद्धा यश अनुभव करण्याची, ते सांभाळण्याची जी समज आहे ती समज संघर्षातून येते. तुम्ही संघर्षामधून जर त्या पायरी तिथपर्यंत पोहोचला नाहीत, तुम्ही खूप हुशार आहे म्हणून तुम्हाला 10वीची परीक्षा जर द्यायला लावली, तुम्ही पास व्हालही कदाचित. एखादा 5वीचा मुलगा आहे, खूप हुशार आहे आजच्या काळामध्ये, त्याला डायरेक्ट 10वीची परीक्षा द्यायला लावली, वर्षभर त्याला 10वीच्या वर्गात बसवलं, तो पास होईलही कदाचित. परंतु 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या मधल्या कालखंडामध्ये जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमापासून तो वंचित राहील आणि पुढचा त्याचा प्रवास खडतर होऊन जाईल. प्रत्येक ठिकाणी तो अडचणीत येईल. म्हणून मित्रांनो, प्रकृतीने जे निसर्गतः आम्हाला जी काही प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेतून आम्ही स्वतःला नेलं पाहिजे, स्वतःला आम्ही त्यातून अनुभवून पुढे गेलं पाहिजे. पण आम्हाला काय पाहिजे? जम्पिंग प्रमोशन पाहिजे. जम्पिंग प्रमोशन घेण्यासाठी तुम्ही जम्पिंग वर्क पण केलं पाहिजे, एवढी जबाबदारी पण केली पाहिजे. माणसं पठारावस्थेला पोहोचतात. का बरं पोहोचता? कारण त्यांच्या अपेक्षांपेक्षा जर जास्त मिळायला लागलं तर त्यांची जी क्रयशीलता आहे ती संपून जाते, प्रेरणा संपून जाते. मग सद्गुरू काय म्हणताय की आज तुमचं जीवन जे आहे ना
ते बाहेरून मोटिवेटेड आहे. तुम्हाला कोणीतरी नियंत्रित करतंय. कशावरून? तुमच्या जीवनावरून. आज तुम्ही स्वतःच्या जीवनाकडे थोडंसं वळून बघा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आलात ते क्षेत्र तुमचं आवडीचं आहे, तुम्ही निवडलेलं आहे, की तुमच्यावर थोपलेलं आहे, की तुम्ही प्रभावित होऊन इथं आलेला आहात. तुम्ही ज्या कॉलेजमधल्या डिग्र्यांमध्ये ॲडमिशन घेतलं, तुम्ही ज्या फील्डमध्ये नोकरी करता किंवा ज्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करता, जे काम तुम्ही तुमच्यासाठी निवडलं, अशा खूप साऱ्या गोष्टी, तुमच्या आवडी निवडी, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, तुमची स्वप्न, तुमचं ध्येय धोरणं, जीवनाकडे पाहण्याची तुमची दृष्टी, तुम्हाला तुमचं जीवनसाथी कसा हवा आहे, तुमचे मित्र कसे हवे, यासाठी तुमच्या सगळ्या व्याख्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आहेत की बाहेरून प्रभावित झालेल्या आहे. तुमची सौंदर्याची व्याख्या, तुमची आनंदाची व्याख्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या माणसाला भ्रमित करणाऱ्या आहे. तेव्हा मिळतं, तेव्हा कळतं यात काहीच नाही आहे. जे मी अपेक्षित करत होतो ते तर याच्यामध्ये नाहीच आहे. म्हणून आम्हाला दुरून डोंगर साजरे दिसतात. डोंगरावर गेल्यावर नुसतं रखरखीत सगळं ओजाड उसाड सगळ्या प्रकारे आम्हाला दिसतं. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही जागृतपणे जर निर्णय घ्यायला शिकलात आणि जर तुम्ही जर काही करायला शिकलात जागृतपणे, तर तुम्ही प्रतिसाद द्याल. आणि तुम्ही जर प्रभावित असाल तर तुम्ही प्रतिक्रिया कराल. बघा, जनावरं प्रतिसाद देता की प्रतिक्रिया करता? प्रतिक्रिया. तुम्ही त्याला मारा, ते धावतं. तुम्ही त्याला प्रेमाने हे करा, ते प्रेमाने वागतं. तुम्ही जी क्रिया कराल तीच रिफ्लेक्ट करतं ते. प्रतिक्रिया म्हणजे काय? क्रियेच्या विरुद्ध, फक्त दिशा विरुद्ध क्रिया तीच. तुम्ही कुत्र्याला जर मारलं आणि ते तुमच्याबरोबर लोंढा गोळायला लागलं, असं कधी झालं का? तुम्ही मांजरीला मारताय आणि ती तुमच्या भोवती अशी प्रेमाने, असं कधी पाहिलं का तुम्ही? प्रतिसाद म्हणजे काय? की समोरून येणारी जी क्रिया आहे त्या क्रियेवर अवलंबून तुमचा प्रतिसाद नसतो. काय गरजेचं आहे ते दिलं जातं. जेव्हा एखाद्या सस्पेन्शनमध्ये आघात होतो स्प्रिंगवरती, तेव्हा ती स्प्रिंग त्या आघाताला पिऊन घेते. म्हणजे ती प्रतिक्रिया करत नाही, प्रतिसाद देते. एखादा जर अरे म्हटला तर समोरून का रे म्हणणं म्हणजे प्रतिक्रिया आहे. आणि समोरून का हो, काय चुकलं असं म्हणणं म्हणजे प्रतिसाद आहे. प्रतिसाद हा नेहमी स्वयंनिर्मित असतो, स्वयंसंचालित असतो. आणि प्रतिक्रिया ही समोरून आलेल्या क्रियेच्या विरोधात असते. फक्त बस तीच क्रिया असते. समोरचा रागावला की मला पण राग येतो. आता माझी आहे की नाही, सटकणारे खूप आहे. प्रत्येक जण सटकणारच आहे, फक्त सटकण्याची क्षमता जरा वेगवेगळी आहे की नाही. हा पहिल्या फटक्यामध्ये सटकतो, हा दुसऱ्या फटक्यामध्ये सटकतो, प्रत्येक जण, बरोबर आहे. परंतु अशी माणसं आहे, प्रभू रामचंद्रासारखी अशी माणसं आहे, ती माणसं कधीही प्रतिक्रिया देत नाही. भगवान बुद्ध प्रतिक्रिया देत नाही, प्रतिसाद देतात. बरोबर आहे मित्रांनो. जीवनामध्ये तुम्ही आज जे काही करता आहात, तुम्ही एक कठपुतळी आहात. तुमच्या नियंत्रणाचे दोर जे आहे ते कोणाच्या तरी हातात आहे. समाज तुम्हाला बाहुलं बनवून जगतो आहे. तुम्ही समाजाच्या हातामधली कठपुतळी आहात, बोलकी बाहुली आहात. तुमचा करवता आणि बोलवता धनी वेगळा आहे. बघा, शाळेमध्ये जेव्हा एखादा शातीर मुलगा असतो ना, तो काय करतो? एखाद्या मुलाला सांगतो, ए तुला त्यांनी बघ शिवी दिली बघ, चाल उचल दगड, फाटका तरी जाईल, चाल. कशाला सोडतो? हा, तुझ्या बापाच्या नावाने शिवी दिली, उचल दगड. काय मर्द आहेस का, काय आहेस तू? तो लगेच दगड उचलतो आणि लगेच मारतो. शाळेमध्ये बदनामी कोण होती, कोणाची होते? ज्यांनी मारायला सांगितले त्याची होते का? मग कोणाची होते? ज्या दोघांमध्ये मारामारी झाली त्यांची होती. म्हणजे तुम्हाला कोण नियंत्रित करत आहे? कोणीतरी हिरो ह्याची स्टाईल करतो म्हणून माझी पण ती स्टाईल. ही जी पद्धती आहे जीवनाची, ही गुलामी आहे. तुम्ही कठपुतळी आहात. मग हेच तर सद्गुरू सांगताय.
सक्तीपूर्ण तुमचं जे काही प्रतिक्रिया आहे, एखादं मशीन आहे, यंत्र आहे, त्या यंत्रामध्ये यंत्र मानवामध्ये मानवात फरक एवढाच आहे की यंत्र मानव प्रतिक्रिया करतो आणि मानव प्रतिसाद देऊ शकतो. हा फरक आहे. यंत्र मानवामध्ये ज्या प्रोग्राम्सला फीड केलेलं आहे तो तसंच करणार आहे आणि तुम्ही मानव म्हणून असे आहात की तुम्ही तुमच्या प्रतिसाद देऊ शकता प्रतिक्रियांच्या. जीवन हे प्रतिसाद देण्यामध्ये आहे, प्रतिक्रिया करण्यात नाही आहे. आणि प्रतिक्रिया हेच आज कारण आहे की प्रत्येक जणाला राग आवरत नाहीये, प्रत्येकाला मोह आवरत नाहीये, प्रत्येकाला अहंकार आवरत नाहीये, तो त्याच्या कंट्रोलमध्येच नाहीये. मग का बरं नाहीये? कारण तो त्यांचा गुलाम आहे. सगळेजण मनाचे गुलाम आहे तिथे. काही जण म्हणतात बोलता बोलता मी माझ्या मनाचा राजा आहे, मी माझ्या मनाची राणी आहे. मला हे कळत नाही, हे राजा राणी परत दुसरे राजा राणी का बरं शोधता? ऑलरेडी आहेत तुम्ही राजा राणी कोणाच तरी, त्यांच्याबरोबर संसार करायला पाहिजे ना. पण तुम्ही बाह्य जगात पण राजा राणी शोधता आणि मग त्या राजा राणीचा आणि ह्या राजा राणीचा आयुष्यभर गोंधळ चालतो. हा पहिलाच कोणाच तरी राजा आहे, ही पहिलेच कोणाच तरी राणी आहे. मग त्याचा नियंत्रण आणि बाहेर अजून एक आला त्याचं एक नियंत्रण, दोघं जण अधिकार गाजवतात. जेव्हा घरामध्ये सून येते ना तेव्हा सासू तयार होते, आई गायब होते त्या पोराची. तो मुलगा म्हणतो कालपर्यंत मम्मी होती, ही अचानक सासू कशी काय झाली? ती मम्मी म्हणते तू पहिल्यासारखा नाही राहिला. सून कोणाला पाहिजे होती? पण त्याला असं दोन्हीकडून फाडता असे ते, त्याला हेच कळत नाही. कशी नवीन आली तिला न्याय द्यावा, कशी जुनी आहे तिला न्याय द्यावा, आणि त्याच्यामध्ये मग ते सटकतं घरातून बाहेर. डोक्याला तापच नको. निमित्त नोकरी असते पण बाहेर सटकणं हा उद्देश असतो. आपल्याला जीवनामध्ये हे कळतच नाहीये की तुमच्यामध्ये अशा प्रकारच्या दोन शक्ती तुम्हाला दोन्ही बाजूनी ओढत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी आवाज आहे आणि बाहेरून तुम्हाला जग काहीतरी प्रभावित करतंय. या दोघांमध्ये तुम्ही दुभंगलेले आहात. मित्रांनो, काल परवा मला काही मोठ्या मोठ्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की उच्चभ्रू लोकांमध्ये गप्पा मारण्याची काहीतरी संधी मिळाली. तर ज्यांची मुलं सगळी फॉरेनला शिकतात, फॉरेनला नोकरी करतात वगैरे वगैरे, ते माझ्याबरोबर तक्रार करत होते. म्हणजे आजकालच्या पिढीला आईवडिलांच्या बरोबर राहायचंच नाहीये, काही ना काही काढून त्यांना आईवडिलांपासून दूर जायचं. म्हटलं लहानपणी जेव्हा ते शिकत होते तेव्हा त्यांनी हाय फेअर सॅलरी मिळावी, त्यांनी फार उच्च शिक्षण घ्यावं, IIT व्हावं, MBA व्हावं, हे सगळे स्वप्न कोणाचे? त्यांना हॉस्टेलमध्ये ते म्हणत होते पप्पा आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं. त्यांना हॉस्टेलमध्ये उसकणारे कोण आहे? जेव्हा ते तुमच्या समवेत राहण्याची इच्छा करत होते त्यांना जायचंच नव्हतं कुठे. हायस्कूलला जायचं नव्हतं त्यांना कुठे. त्यांना ज्यावेळेस ते KG मध्ये होते, ज्यावेळेस ते प्राथमिक शाळेत होते, प्रायमरी स्कूलमध्ये, तेव्हा त्यांना कुठे जायचं नव्हतं. त्यांना माध्यमिक होते तेव्हा कुठे जायचं नव्हतं. त्या टीनेजर्स काळामध्ये तुम्ही त्यांना हॉस्टेलला पाठवलं. आणि तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जेवढे मुलं टीनेजर्सच्या टायमिंगमध्ये हॉस्टेलला आहे ते किती पण मोठे होऊ द्या कसे पण होऊ द्या, ते मोठे झाल्यावर अख्खा बदला घेतात. किती जरी प्रयत्न केला तो मुलगा अमेरिकेवरून, ऑस्ट्रेलियावरून, कॅनडावरून, साऊथ आफ्रिकेमधून पार अगदी बांगलादेशला गेला तरी येत नाही. त्याला माहिती आहे घर म्हणजे नरक आहे, तिथं काय आहे पारतंत्र्य आहे आणि इकडे मात्र काय आहे स्वातंत्र्य आहे. लक्षात घ्या, त्याला जे काही मिळालं लहानपणी, त्याला काय मिळालं? दुरावा. त्याला काय मिळालं? फक्त उपदेश. त्याला काय मिळालं? फक्त टोमणे. तुझ्यावर एवढा खर्च होतो, किती मार्क्स पडले तुला, त्या अमक्याचा मुलगा बघ, तमक्याची मुलगी बघ. हे ऐकल्यानंतर त्या मुलामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काय तयार होते? एक प्रकारचे दुःख आणि एक प्रकारचे त्याच्यामध्ये घृणा तयार होते की माझे आई वडील माझ्यावर प्रेम करायचं सोडून, मला जवळ घ्यायचं सोडून मला दूर लोटताय. मग कशासाठी लोटताय? काहीतरी मिळवण्यासाठी, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी. मग तो मिळवतो. पण जेव्हा तो पैसा आणि प्रतिष्ठा मिळवतो तेव्हा तो यांचा दुश्मन होतो. तो म्हणतो आता आम्ही हे तर मिळवलंय तरी पण तुमची तक्रार आहे का? तेव्हा त्यांना प्रेम हवं असतं, तेव्हा त्यांना आपुलकी हवी असते. जेव्हा यांना आपुलकी हवी होती तेव्हा यांनी कर्तव्य शिकवलं, जेव्हा यांनी कर्तव्य पूर्ण केलं तेव्हा यांना आपुलकी हवी आहे. ही प्रतिक्रियेचं जीवन आहे. मित्रांनो,
माणसाला जगायचं कसं हेच कळलेलं नाहीये. बरोबर आहे. त्याला असं वाटलं की पैशात आनंद आहे, पैशात सुख आहे. त्याला असं वाटलं की नाही आपल्या मुलांनी फार मोठं होण्यात सुख आहे. जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे बघतो आणि जेव्हा मी मुलाजवळ बघतो त्यावेळेस त्यांना फार आनंद होतो. ते म्हणतात, सर तुमची पुढची पिढी तुमच्याबरोबर काम करते. प्रत्येक सफल जे लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची पुढची पिढी त्यांच्याबरोबर नाहीये. पहा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. किंवा जरी असली तर सफल नाहीये तेवढी. प्रत्येकाला दुःख आहे की माझ्या पुढच्या पिढीने मी जे काही आतापर्यंत इथपर्यंत आणलं ते पुढे न्यावं, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक बाप हा चिंतेमध्ये आहे आपल्या मुलाचं करिअर उभं व्हावं. तो पूर्णपणे श्रीमंत आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, नाव आहे, सगळे, तरी पण चिंता आहे. चिंता कसली आहे की तो दुसऱ्या फील्डमध्ये. सांगायचं काय आहे, हे सगळं जीवन जे आहे हे कशाचं आहे, प्रतिक्रियेचं आहे. प्रत्येकजण प्रभावित आहे. समाजामधून जे काही एक प्रकारचं एक विचार समोर आले, समाजामध्ये जे आदर्श समोर आले, त्या आदर्शांवरती डोळे झाकून चालण्याची आमची जी सवय आहे त्याच्यामुळे आमचं जीवन असं बनलेलं आहे. मला काय गरजेचं आहे यापेक्षा समाजाला काय गरजेचं आहे हे आम्ही पुरं करत आहोत. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुमचं जीवन आज जे सक्तीपूर्ण जे प्रतिक्रिया आहे एखाद्या यंत्राप्रमाणे तुम्ही जगता. ट्रेंड ट्रेंड काय आहे? ट्रेंड म्हणजे अशा प्रकारचं व्यसन आहे, अशा प्रकारची व्यसन आहे जी तुमचं अख्खं जीवन नियंत्रित करते. ट्रेंड ही माणसाची गरज आहे का? सांगा मला तुम्ही. गरज आहे? नाही. परंतु आज सगळे जनता कशाच्या पाठीमागे? ट्रेंडच्या पाठीमागे. भीड के शिकार आहे सब. मग मित्रांनो, सद्गुरूंना हेच सांगायचं आहे, तुम्ही एकटे असलात तरी चालेल, पण तो तुमचा निर्णय असला पाहिजे. तो प्रभावित झालेला नको. आणि अशा प्रकारे तुम्ही जर जाणीवपूर्वक जर प्रतिसाद द्यायला शिकलात तर तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडेल. तुमचं कल्याण तुमच्या हातात आहे. आज आमचं कल्याण आमच्या हातात का नाहीये? कारण आम्ही प्रभावित आहोत. आम्हाला कोणासारखं तरी व्हायचंय, कोणासारखं तरी आम्हाला मिळवायचंय. आमचं आतलं जीवन काय म्हणतंय हे तर आता आम्हाला ऐकू पण येत नाही. आतमध्ये आम्हाला आता अंधार दिसतो, आम्हाला आतमध्ये वळल्यावर भीती वाटते. म्हणून तुमचं जे कल्याण आहे, आज तुमचं जर कल्याण नाहीये, मला सांगा, प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करता ती गोष्ट प्रतिक्रिया आहे की प्रतिसाद आहे हे कसं कळेल तुम्हाला? सोपं आहे एकदम. तुम्ही देहभान जर विसरलात तर ती प्रतिसाद आहे. आणि तुम्हाला जाणीव होते प्रत्येक वेळेस तुमची, तर माझं काय ही ज्यावेळेस तुम्हाला सारखी जाणीव होते तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देत आहात. तुम्हाला मी ज्यावेळेस आठवतो, मी आणि माझं हे जेव्हा तुम्ही सारखं जागृत ठेवताना, तोच तर अहंकार आहे आणि तीच तर प्रतिक्रिया आहे. जर तुम्ही अडथळाच निर्माण नाही केला तर प्रतिक्रिया होणारच नाही. बरोबर की नाही? अडथळा अहंकाराचा आहे. आणि जीवनामध्ये सगळ्यांच्या जर दुःख असेल आज किंवा निराशा असेल, त्याचं हेच कारण आहे. काय? आधीच आम्ही ठरवलेलं आहे, जीवन ठरलेलं नाही आहे, पण तुमचं मात्र सगळं ठरलेलं आहे. आमची गाडी कशी पाहिजे, आमचं घर कसं पाहिजे, आमची माणसं कशी पाहिजे, माझा मित्र कसा पाहिजे, मला मुलं कशी पाहिजे, त्यांचं करिअर काय पाहिजे, सगळं. एकदा नवरा बायकोमध्ये मोठं कडाक्याचा वाद निर्माण झाला की आई म्हणे मी माझ्या मुलाला डॉक्टर करेल आणि बाप म्हणे मी इंजिनियर करेल. वाद कोर्टामध्ये गेला. दोन एकदम तगडे वकील, दोघं पण IITians आणि श्रीमंत एकदम. हा म्हणे नाही इंजिनियरच, त्याच्यामध्ये स्कोप आहे. ती म्हणे नाही डॉक्टरचा धंदा आहे सगळ्यात जास्त. दोन्ही वकिलांनी आपल्या बाजू मांडल्या. शेवटी न्यायाधीश वैतागले. ते म्हणले एक काम करा, तुमचा दोघांचा वाद बाजूला ठेवा, मला पहिलं मुलाला विचारू द्या त्याचं काय म्हणणं आहे. तर गंमत अशी झाली, दोघांना जेव्हा असं विचारलं त्यावेळेस वकिलांनी विचारलं, अहो ते तुमचा मुलगा कुठे आहे, त्याचं काय म्हणणं आहे विचारा तरी. दोघांना विचारलं. दोघं एकमेकाकडे बघायला लागले बामट्यासारखे. म्हणजे काय नाही, आम्ही फॅमिली प्लॅनिंग करतोय की अजून जन्माला घालायचं. प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग करून करतात IT वाले. अजून जन्माला आम्ही प्लॅनिंग करतोय की आता बाळ जन्माला कन्सिव्ह करायचं आहे, मग ते करण्यापूर्वीच आमचं फायनल पाहिजे म्हणे. ते म्हणे अरे मुलगा जन्माला येतोय का मुलगी येते ते तर ठरवू दे आधी.
मित्रांनो, अशा प्रकारची पण माणसांची मानसिकता आहे. तुम्हाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तुमच्या जीवनाचा निर्णय घ्यायचं, तुम्ही ते निर्णय अशा प्रकारे घेता. तुम्हाला ते पुढचं जे बाळ आहे त्याचा आनंद नाही आहे. तुम्हाला ते काय बनणार आहे जे तुम्हाला आनंद देऊ शकलेला नाहीये. तुम्ही इंजिनियर झालात पण तुमचं जीवन भकास आहे. तुम्ही रोज संध्याकाळी आल्यावरती बोर झालेले असता. तो डेटा, ते इन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये ते सगळं जे व्हर्च्युअल जग आहे, आभासी जग आहे, त्या आभासी जगामध्ये तुम्ही प्रचंड थकलेले असता, प्रचंड तुम्ही वैतागलेले असता. फक्त तुम्हाला पॅकेज मिळतंय म्हणून तुम्ही चिकटलेले असता. हे आभासी जग मनुष्याने निर्माण केलं, आता तेच त्याला छळतंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की तुमचं कल्याण तुमच्या हातामध्ये आहे, पण कधी जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकलात तर. मित्रांनो, जीवन जे आहे हे खूप साधं आणि सोपं आहे. हे बाकी जे आम्ही विस्तार तयार केला ना, हे व्हर्च्युअल जग आहे. प्रयागराजमध्ये हजारो ड्रोनच्या साह्याने एक शो तयार केला जातो. ते व्हर्च्युअल आहे, आभासी आहे. खरं जग तर आतमध्ये आहे तुमच्या, बरोबर आहे. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलेलं आहे. तुम्ही जसं प्रतिक्रिया देणार तशा प्रकारचं तुमचं जीवन घडणार. आणि म्हणून तुम्ही जर प्रतिक्रिया देणं जर बंद केलं तर तुमच्याकडनं प्रतिसाद दिला जाईल. आणि प्रतिसाद हा नेहमी जागृतपणे असतो, बरोबर आहे. आणि जागृतपणे जर तुम्ही प्रतिसाद द्यायला शिकलात तर तुमचं जीवनाचं कल्याण हे तुमच्याच हातामध्ये राहणार आहे. आज कोणाचंच कल्याण कोणाच्या हातात नाही. का? सगळे EMI मध्ये अडकलेले. EMI वरचं जीवन म्हणजे आभासी जीवन आहे. कर्जाने मनुष्य सतत निगेटिव्ह राहतो. कर्जामधला माणूस हा कधीही स्वतंत्र असू शकत नाही, कारण तो दुसऱ्याच्या गुलामीखाली असतो. आणि मग ही जी प्रतिक्रियात्मक जीवन आहे, का त्याचं जीवन असं आहे, ह्याचं जीवन असं आहे, मग माझं पण असं असलं पाहिजे, ही प्रतिक्रिया आहे. काल आम्ही जेव्हा अहमदाबादमध्ये जेव्हा एअरपोर्टवरून ज्यावेळेस उड्डाण घ्यायला तयार होत होतो तेव्हा ते चार्टर्ड प्लेन्स होते. 15-20 चार्टर्ड प्लेन्स होते. अक्षरशः त्यांच्यावर प्रचंड धूळ जमा झाली होती. 1-2च वापरामधले होते आणि सगळे एकसारखेच एका रांगेत उभे होते. म्हटलं का? उमेश भाईने घेतली तर नरेश भाईने घेतला लगेच. का? उमेश भाई काय, मग नरेश भाई को पाहिजे. प्रकाश भाईने घेतली तर कमलेश भाई को पाहिजे. कशा करता घेतला? काही कारण नाही, आहे पैसे म्हणून घेतले. आहे तरुण तर घ्या मजा करून. अरे पण ती मजा आहे का सजा आहे? हत्ती घेणं सोपं, पण तो पोचणं, हां, 1 दिवस पाहिजे ना. JCB घेऊन यायचा, 1000 रुपयात तासभर बसतो आपल्या इथे. तो चल पाहिजे ते करतो, बरोबर आहे. तासभर काम आणि JCB घेऊन ठेवायचा. हां, त्याचा ड्रायव्हर, त्याचा पगार, त्याचा मेंटेनन्स, ते बंद जर ठेवला तर तो लवकर बिघडतो. कामात पाहिजे. मग हे जे जीवन आहे आमचं आजचं, ते जीवन खरोखर प्रतिक्रियांनी भरलेलं आहे. आम्ही त्यांना नाव ठेवतो. आमचं काय? आमच्या आत्ता ह्या मोमेंटला तुमचं जे जीवन आहे, तुमचा पगार जर याच्यापेक्षा 4 पट 5 पट जर झाला तर तुम्ही काय काय घ्याल, तुम्ही अभ्यास करा आणि त्यांनी तुमचं जीवन कसं बनेल ह्याचा पण अभ्यास करा. मी तुम्हाला खात्री देतो 99% जणांचं जीवन खराब होईल. ज्यांना नकोय अशा गोष्टी घेतल्या. आता एकदम कडक आसनावर झोपताय, बेडवर झोपताय, तेव्हा एकदम डनलपची गादी घेऊन या, लगेच हाडं दुखायला सुरुवात होती. आता तुम्ही साधे सुधे कपडे घालताय तेव्हा हाय लेवलचे कपडे घालायला सुरुवात कराल, ते लवकर खराब होतात. आणि खराब झाल्यावर त्रास बी फार देत आहे. तुमचा 100-200 रुपयाचा शर्ट खराब झाला त्रास नाही होत, पण 10,000 रुपयाचा 5,000 रुपयाचा शर्ट जर खराब झाला तर दिवसभर डोक्यात विचार राहतात. मला सांगायचं काय आहे तुम्हाला, की गरज आमची आणि आमच्या अपेक्षा याच्यामध्ये काय आहे, दरी आहे फार मोठी. आणि अपेक्षांमुळे आमचं जीवन अवघड आहे. आणि अपेक्षाच्या मुळाशी जर कोण असेल तर या जगातल्या प्रेरणा आहे, इतरांचं पान, बरोबर आहे ना. आणि म्हणून सद्गुरू सांगता की तुम्ही जीवनाकडे तुम्ही अवश्य घ्या, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, प्रत्येक गोष्ट अनुभवून बघा. महागडी स्वस्ती हा मुद्दाच नाहीये, पण त्या अनुभवातून तुम्ही जागृतपणे जा. खरंच मला ही गोष्ट आनंद देते का? हां,
आणि मग ती करा. आपण आज कसं करतोय? आमचं जीवन पूर्ण प्रतिक्रियांनी भरलेलं आहे आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. आमच्या आवेशांवरती, आमच्या भावनांवरती आमचं नियंत्रण नाही, कारण आम्ही कुणीतरी आम्हाला मोटिवेट करतं. बरोबर आहे ना? आज प्रत्येक वस्तू जर विकायची असेल त्याच्या शेजारी एक स्त्री उभी असते, सुंदर स्त्री. बरोबर आहे? तुम्हाला घड्याळ घ्यायचं आहे आणि ती स्त्री वर्णन करते. तुम्हाला कार घ्यायची तर कारचा आणि स्त्रीचा काय संबंध आहे? मुद्दा हे आहे की आपल्याला प्रभावित करण्यासाठी, जसं शेतीमध्ये एक जाहिरात येते, एक कीटकनाशक आहे आणि ते कीटकनाशक फवारलं की टोमॅटोला फळं येतात, सोयाबीनला सोयाबीन लागतं. तुम्ही सर्व तज्ज्ञ आहात, मला सांगा बरं, कीटकनाशक फवारल्यावर की फुलं गळतात की फुलं सेटिंग होतात? फुलं गळतात. ॲव्हरेजनी मारलं तरी फुलं गळतात. सेटिंग कसं काय होतं? आणि ते पाहून मग आमची सगळी पुढची पिढी सेटिंगच्या काळामध्ये कीटकनाशक घेऊन येते सेटिंग व्हायला. आता त्याची सेटिंग होईल का काय होईल तुम्हाला माहिती आहे ना? मग ही समस्या आहे. आज आमचं जीवन फक्त बाह्य प्रेरणांनी प्रभावित आहे. आमचं जीवन अंतःप्रेरणेने प्रभावित नाहीये. अंतःप्रेरणेने तुम्ही प्रतिसाद द्याल, बाह्य प्रेरणेने तुम्ही प्रतिक्रिया कराल. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं की तुमचं कल्याण जर आज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाणीवपूर्वक प्रतिसाद दिला पाहिजे. धन्यवाद.